नमस्कार मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ खूप शांतपणे पण खूप खोलवर ऐका. कारण हा व्हिडिओ पुरुष कसे असतात याबद्दल नाही, प्रेम काय असायला हवं यावर नाही. हा व्हिडिओ आहे प्रेमात असताना स्त्री स्वतःला कुठे हरवते याबद्दल. खूप स्त्रिया असं म्हणतात, मी खूप प्रेम केलं तरी मला दुखापत मिळाली. पण प्रश्न हा नाही की तू किती प्रेम केलंस, खरा प्रश्न आहे तू स्वतःला किती गमावलं. आज आपण पाहणार आहोत 10 गोष्टी ज्या प्रत्येक स्त्रीने प्रेमात असताना समजून घ्यायलाच हव्यात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिली गोष्ट, प्रेमासाठी स्वतःचा अपमान स्वीकारू नकोस. मैत्रिणींनो, हे कटू सत्य आहे. जो तुम्हाला खरंच प्रेम करतो तो तुम्हाला कमी लेखत नाही. जर तो टोमणे मारत असेल, तुझ्या भावना हसण्यावारी नेत असेल, लोकांसमोर तुला कमी दाखवत असेल आणि तरी तू म्हणत असशील तो असा नाही, परिस्थितीमुळे आहे, तर थांब. प्रेमात ॲडजस्टमेंट असतं, अपमान नाही. दुसरी गोष्ट, तो बदलेल या आशेवर नातं उभं करू नकोस. स्त्रिया खूप वेळा प्रेमात अडकतात कारण त्यांना वाटतं तो बदलेल. मैत्रिणींनो, तो बदलायला हवा होता तर तो आधीच बदलला असता. जर आज तो तुला वेळ देत नाही, तो तुझ्या भावनांकडे दुर्लक्ष करतो, तो तुला गृहीत धरतो, तर उद्याही तेच होईल. प्रेम वास्तवावर उभं असतं, भ्रमावर नाही. तिसरी गोष्ट, प्रेम म्हणजे सहनशीलता नाही. हे लक्षात ठेव. प्रेम म्हणजे सहन करणं नव्हे, प्रेम म्हणजे सुरक्षित वाटणं. जर तू सतत रडत असशील, गोंधळलेली असशील, स्वतःला दोष देत असशील, तर ते प्रेम नाही, ती इमोशनल एक्झिक्युशन आहे. चौथी गोष्ट, तू जास्त मागत नाहीस, तू योग्य मागतेस. वेळ, आदर, प्रामाणिकपणा, स्थैर्य, हे मागणं म्हणजे ड्रामा नाही. जर तो तुला म्हणत असेल तू खूप एक्सपेक्शन्स ठेवतेस, तर लक्षात ठेव, योग्य माणसासाठी तुझ्या एक्सपेक्शन्स कधीच जास्त नसतात. पाचवी गोष्ट, प्रेमात स्वतःची ओळख विसरू नकोस. मैत्रिणींनो, प्रेमात पडल्यावर स्वप्न बाजूला पडतात, मित्र मैत्रिणी दूर होतात, स्वतःसाठी वेळ राहत नाही आणि एक दिवस आरशात पाहिल्यावर वाटतं, मी कोण होते. प्रेम तुला पूर्ण करायला हवं, रिकामं नाही करायला. सहावी गोष्ट, त्याचं सायलेन्स म्हणजे तुझी चूक नाही. तो बोलत नाही, इग्नोर करतो, दूर राहतो आणि तू स्वतःलाच विचारतेस, माझीच काही चूक झाली का. नाही. प्रौढ माणूस संवाद करतो, पळ काढत नाही. त्याचं सायलेन्स तुझ्या किमतीचं मोजमाप नाही. सातवी गोष्ट, प्रेमासाठी भीक मागू नकोस. जर तुला रिप्लायसाठी वाट पाहावी लागत असेल, भेटीसाठी विनवावं लागत असेल, लक्ष मिळवण्यासाठी रडावं लागत असेल, तर ते प्रेम नाही. प्रेम सहज मिळतं, मागावं लागत नाही. आठवी गोष्ट, एकटी राहील ही भीती तुला चुकीच्या नात्यात अडकवते. खूप स्त्रिया फक्त एका भीतीमुळे थांबतात, मी एकटी पडेन. मैत्रिणींनो, चुकीच्या माणसासोबत असण्यापेक्षा एकटी असणं केव्हाही चांगलं. एकटी असताना आत्मसन्मान राहतो, शांतता मिळते, स्वतःला ओळखता येतं. नववी गोष्ट, तो तुला गमावण्यास घाबरत नसेल तर तो तुला महत्त्व देत नाही. खरं प्रेम कसं ओळखायचं? जो तुला गमावण्याची भीती ठेवतो तो तुला दुखावत नाही. जर त्याला फरकच पडत नसेल, तू गेलीस तरी, तू रडलीस तरी, तू दूर झालीस तरी, तर तू आधीच त्या नात्यात एकटी आहेस. 10वी गोष्ट, सर्वात महत्त्वाचं, स्वतःवरचं प्रेम कधीही कमी होऊ देऊ नकोस. मैत्रिणींनो, हा शेवटचा मुद्दा नाही, हा सगळ्या मुद्द्यांचा अर्थ आहे. तू कोणाच्या प्रेमासाठी जन्मलेली नाहीस,
तू स्वतःसाठी पुरेशी आहेस. जो तुला प्रेम करेल तो तुला शांतता देईल, सुरक्षितता देईल, स्वतःसारखं राहू देईल. आणि जो नाही देत त्याला सोडून जाणं कमजोरी नाही, ते आत्मसन्मान आहे. माझा स्त्रियांसाठी खास संदेश: प्रेम करा पण स्वतःला गमावून नाही. नातं निभावा पण स्वतःची किंमत देऊन नाही. आणि लक्षात ठेव, तुझं मन दुखवणारा माणूस तुझं नशीब असू शकत नाही. जर हा व्हिडिओ एखाद्या स्त्रीला स्वतःसाठी उभं राहायला शिकवेल, एखाद्या चुकीच्या नात्यातून बाहेर पडायला बळ देईल, तर तो शेअर करा, लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.